यावेळी सगळ्यात मोठी बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची यादी समोर येते। उबाठा गटाची 16 जणांची यादी समोर आली असून दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांचं नाव या यादीमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जे आहेत त्यापैकी उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकर यांचं नाव समोर येतंय। ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, छत्रपती संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली गेली आहे। तर बुलढाण्यातून नरेंद्र खेडकर आणि यवतमाळमधून संजय देशमुख, उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर, परभणीमधून बंडू जाधव, शिर्डीमधून वाघचौरे, नाशिकमधून विजय करंजकर, तर ठाण्यातून राजन विचारे, रायगडमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनंत गीते असणार आहेत, हिंगोलीतून नागेश आष्टीकर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत हे उमेदवार असणार आहेत। तर सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र अद्याप काही ठरलेलं नाही असं देखील सांगितलं जात आहे। डोंबिवली, कल्याण, पालघर आणि जालना या ठिकाणची नावं अजून समोर यायची आहेत। मात्र मावळमधून संजोग वाघेरे यांचं देखील नाव समोर येत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ही उमेदवारांची यादी समोर आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, या यादीवरून काय स्पष्टीकरण? श्वेता, न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी जी अधिकृत माहिती दिलेली आहे ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे। महाविकास आघाडीचं अद्याप जागा वाटप अधिकृतरित्या जाहीर झालं नसलं तरी देखील शिवसेनेने म्हणजे ठाकरे गटाने यामध्ये आघाडी घेतल्याचं आपल्याला ऐकून पाहायला मिळतं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार विनोद घोसाळकर यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। संजय दिना पाटील ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। अनिल देसाई यांना दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। नरेंद्र खेडेकर यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। संजय देशमुख यांना यवतमाळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। ओमराजे निंबाळकर यांना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। बंडू जाधव विद्यमान खासदार आहेत त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। वाघचौरे यांना शिर्डीमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। विजय करंजकर यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। राजन विचारे ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। अनंत गीते यांना रायगड जिल्ह्यातून लोकसभा उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। नागेश आष्टीकर यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। विनायक राऊत यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। संजोग वाघेरे यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। दुसरा आहे तो म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा देखील शिवसेना ठाकरे गटाकडे, मात्र तिथे राजू शेट्टी हे इच्छुक आहेत। शिवसेनेकडून त्यांना प्रस्ताव देण्यात आलेला आहे की तुम्ही शिवसेना पुरस्कृत तिथे उमेदवारी जी आहे ती तुमची जाहीर करावी। त्यांचा अजून जे प्रस्ताव जो आहे तो अद्याप अजून जाहीर करण्यात आलेला आहे, मात्र त्याचा प्रस्ताव त्यांना दिलेला आहे। राजू शेट्टी आता या संदर्भात काय निर्णय घेतात हे आता पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून अद्याप उमेदवार जो आहे तो अंतिम ठरवण्यात आले नाही। पालघरमध्ये जो विषय आहे तो अद्याप चर्चेमध्ये, तिथे देखील अद्याप चर्चेमध्ये। तर जालना लोकसभा मतदारसंघात देखील अद्याप जो आहे विषय जो आहे तो अजून चर्चेमध्ये असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। एकूण 3 लोकसभा मतदारसंघाचा विषय जो अद्याप चर्चेत आहे, तर 17 लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जे आहेत ते ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे। त्यामध्ये सर्वात जर मोठं नाव असेल किंवा एक सरप्राईज नेम जे असेल ते म्हणजे विनोद घोसाळकर यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। आणि त्यापाठोपाठ चंद्रहार सांगली जे डबल महाराष्ट्र केसरी आहे त्यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। नाशिकचा देखील एक वाद होता आणि नाशिकमध्ये देखील विजय करंजकर यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता ठाकरे गटाने आपले उमेदवार जे आहे ते एक प्रकारे त्यांना आदेश दिलेले आहे, सूचना दिलेली आहे की तुम्ही तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये कामाला लागा। आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळे उमेदवार आता तिथे कामाला लागलेले आहेत। न्यूज 18 लोकमतला ही ठाकरे गटाची पहिली यादी जी आहे ती मिळालेली आहे। बरं उदय, या ठाकरे गटाच्या यादीवरनं काय एकूणच दिसतंय? कोण खुश, कोण नाराज? अगदी बरोबर आहे। काही ठिकाणी थोडीशी नाराजी देखील होती की कोणाला उमेदवारी द्यायची, जसं काही नाशिकमध्ये थोडी चढाओढ जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत होती। सांगलीचा वाद जो आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आहे तो पारंपरिक शिवसेनेचा आहे, मात्र तिथे शिवसेनेने 30 सीट जी आहे ती काँग्रेसला दिलेली आहे। काँग्रेस तिथून शाहू महाराजांना उमेदवारी जी देणार आहे, त्यामुळे शिवसेनेने कोल्हापूरच्या मधला सांगली जो आहे
तो लोकसभा मतदारसंघ जो आहे तो घेतलेला आहे। एक अमरावतीची जागा जी आहे आणि रामटेकची जागा जी आहे त्या संदर्भातली माहिती पुढे येते आहे। ते म्हणजे अमरावतीचा जो जागेचा वाद आहे ती जागा देखील शिवसेनेने म्हणजे ठाकरे गटाने सोडलेली आहे आणि रामटेक लोकसभा मतदारसंघ आहे तो देखील काँग्रेसला शिवसेना ठाकरे गटाने जो आहे तो सोडलेला आहे। आणि या संदर्भात आपण संपूर्ण जी यादी जी वाचलेली आहे त्यानुसार जवळपास 17 उमेदवार जे आहेत त्यांना अंतिम आदेश जे आहेत ते दिलेले आहेत आणि ते सर्वजण आता कामाला लागलेले आहेत। नरेंद्र खेडेकर हे बुलढाणामधून असणार आहेत। अनिल देसाई जे शिवसेनेचे ठाकरे गटाचे सचिव आहेत त्यांना आता इथे उमेदवारी जी दक्षिण मध्य मुंबईतून ती देण्यात आलेली आहे। संजय दिना पाटील यांना देखील ईशान्य मुंबईमधून सांगण्यात आलेलं, मात्र मुंबईतून उत्तर मुंबईमधून कोणाला उमेदवारी द्यायची या संदर्भात चर्चा जी आहे ती सुरू होती आणि विनोद घोसाळकर जे आहेत त्यांचं नाव आता अंतिम करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये 6 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि 6 लोकसभा मतदारसंघापैकी 5 लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जे ते उभे राहणार आहेत। तर एक जी जागा आहे उत्तर मध्य मुंबई ही जागा काँग्रेसला सोडण्यात आलेली आहे अशी आपल्याला माहिती मिळाली। बरं उदय, छत्रपती संभाजीनगरसाठी गेल्या काही दिवसांपासून मातोश्रीवरती खैरे आणि दानवे दोघेही जाऊन ठाण मांडून बसले होते आणि अखेर खैरेंच्या गळ्यात माळ पडलेली आहे उमेदवारीची। अगदी बरोबर श्वेता तुझं। छत्रपती संभाजीनगर हा लोकसभा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनाचा आहे आणि शिवसेना इथे कोणाला उमेदवारी द्यायची यावरून मोठ्या प्रमाणात वाद देखील निर्माण झाला होता। स्थानिक जे शिवसेनेचे नेते त्यामध्ये देखील एक प्रकारे जुंपल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देणार की अंबादास दानवे यांना उमेदवारी द्यायची यावरून एक रस्सीखेची मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती। या दोन्ही नेत्यांना मातोश्रीवरती बोलवण्यात देखील आलं होतं आणि दोघांपैकी कोणाला उमेदवाराची या संदर्भात निर्णय जो आहे उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे। काहीशा या दोघांनाही शांत राहण्याचा निर्णय दिला होता आणि अखेरीस आता चंद्रकांत खैरे जे माजी खासदार आहेत शिवसेनेचे, जवळपास तब्बल 5 वेळा ते खासदार राहिलेले आहेत आणि त्यांना उमेदवारी जी आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आहे। चंद्रकांत खैरे हे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधून पराभूत झाले होते। तिथे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे विजयी झाले होते आणि ते एकमेव खासदार आहेत महाराष्ट्रातले एमआयएमचे। आता पुन्हा एकदा ते उमेदवार असणार आहेत आणि त्यांच्यासमोर चंद्रकांत खैरे यांचं आव्हान असणार आहे। त्याचबरोबर महायुतीचे कोण उमेदवार आता तिथे ठरतील त्यांचं तिथे आव्हान असणार आहे। त्यामुळे चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा लोकसभेचं तिकीट जे आहे मातोश्रीने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उदय, तुम्ही म्हणालात उत्तर मुंबईतनं सर्वात सरप्राइझिंग नाव होतं ते म्हणजे विनोद घोसाळकरांचं आणि नुकतंच त्यांच्या मुलाचं झालेलं निधन, आणि एकूणच काय वाटतंय या उमेदवारीबद्दल? जर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ पाहिला आपण तर तो गोरेगाव उत्तरपासून सुरू होतो, मालाड, कांदिवली पूर्व पश्चिम, त्याचं बोरवली पूर्व पश्चिम आणि दहिसर पूर्व पश्चिम हा एवढा मोठा मतदारसंघ आहे। आणि या मतदारसंघामध्ये आपण पाहिलेलं आहे की 2014 आणि 2019ला भाजपचे उमेदवार जे आहेत ते मोठ्या मताधिक्याने जे आहेत निवडून आलेले आहेत। गोपाळ शेट्टी हे तिथून सातत्याने निवडून आले आहेत। त्यानंतर आता ही जी लोकसभा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई तो पियुष गोयल यांना तिथे उमेदवारी दिलेली आहे। त्यांच्या विरोधामध्ये आता हे विनोद घोसाळकर जे शिवसेनेचे म्हणजे ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत, ते माजी म्हाडाचे मुंबईचे अध्यक्ष देखील आहेत आणि काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं की त्यांचे चिरंजीव जे आहेत घोसाळकर यांची हत्या देखील करण्यात आली होती। त्यामुळे एक सहानुभूतीचं वातावरण जे आहे ते उत्तर मुंबईमध्ये आहे आणि त्याचमुळे विनोद घोसाळकर जे आहेत यांना तिथे उमेदवारी दिली गेली आहे का असा देखील प्रश्न विचारला जातो। साहजिकच विनोद घोसाळकर हेच तिथे एक मोठं नाव आहे कारण ते माजी आमदार देखील आहेत दहिसर विधानसभा मतदारसंघाचे आणि त्यांना तिथून उमेदवारी दिलेली आहे। विनोद घोसाळकर असेल, संजय दिना पाटील असेल, ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील हे माजी खासदार होते, मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते। त्यांनी आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ते ठाकरे गटासोबत आहेत आणि त्यांना तिथे उमेदवारी देण्यात आलेली आहे। ईशान्य मुंबईमध्ये आपण पाहू शकतो ईशान्य मुंबईत देखील काटेकी टक्कर होऊ शकते कारण तिथे सर्वाधिक ठाकरे गटाचे नगरसेवक आहेत, आमदार देखील आहेत, त्यामुळे तिथे काटेची टक्कर जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत, त्यांना तिथे त्यांचं तिकीट जे आहे ते कन्फर्म करण्यात आलेलं आहे। दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई हे नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे। ते शिवसेना ठाकरे गटाचे सचिव देखील आहेत, माजी राज्यसभा खासदार देखील आहेत आणि त्यांना तिथे आता लोकसभेच्या रणांगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे। श्वेता, उदय, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। ही सगळी एक्सक्लुझिव्ह माहिती आम्ही तुमच्या समोर मांडली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची ही नावं सर्वात प्रथम न्यूज 18 लोकमतवरती। आणि आता पुढची